रामकृष्ण हरी मंडळी, उन्हाळा सुरू झालेला आहे. ऊन पण भरपूर आहे, खूप गरम होतं आणि अशा उन्हामध्ये मित्रांनो सारखी ताण लागत असते. म्हणून माझे रिक्षावाले ड्रायव्हर असतील, म्हणजे ड्रायव्हर कुठले पण ड्रायव्हर भाऊ असतील, शेती करणारे भाऊ असतील, मोजमजुरी करणारे भाऊ असतील, त्यांच्यासाठी मी पाणी गारण्यासाठी एक मस्त उपाय घेऊन आलेलो आहे. एकदम साधा उपाय आहे, सर्वांना माहिती असेल, पण ज्यांना माहिती नसेल त्यांना माहिती व्हावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो. एक 2 लिटरची पाण्याची बॉटल घ्यायची मित्रांनो, आणि ती बॉटल घ्यायची. आपल्या घरामध्ये कांद्याची जे पोती असतात, सुती पोती, नाहीतर जीन्सच्या जुन्या पॅन्टी असतील त्यांना फाडायच्या. हो का, चांगलं असं बॉटलीला शिवून घ्यायचं खालून वरून. हो का, कसं गेलं तर पाणी सांडत नाही, काही नाही. चांगलं शिवून घ्यायचं आणि पाणी भरून घेऊन बघा, भिजून ठेवा. फ्रीजपेक्षा गार पाणी राहते मित्रांनो, फ्रीजपेक्षा गार. आणि एकदम छान. किती जरी पाणी पिलं तर शरीराला काही त्रास होत नाही. तुम्ही फ्रीजमधलं जर जास्त पाणी पिलं तर घसा बसतो, नरडं चरचरतं, सर्दी होती. पण ह्या बॉटलीतलं मित्रांनो तुम्ही किती जरी पाणी पिलं तरी काही त्रास होत नाही. एकदम नैसर्गिक आणि एवढं गार राहतं ना मित्रांनो. ह्याच्या पुढं फ्रीज फेल आहे, फ्रीज. ज्याच्याकडं नसेल त्यांनी करून बघा. अजून बी आमच्या खेड्यापाड्याची जी लोक आहेत, शेती करणारे, मंजुरी करणारे, ते असेच बॉटल्या यूज करतात. त्याला मस्त असं पोतं बांधायचं आणि मस्त भिजवायचं. दिवसभर पाणी गार राहतं मित्रांनो. बॉटल वाळली की परत पाणी भरायचं, परत त्याला भिजवायचं, परत गार पाणी. एकदम फ्रीज. ह्याच्या पलीकडे फ्रीज काहीच नाही, एवढं गार असतं ना पाणी. तुम्ही करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा.